नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे हर्विश आणि मम्मा. तर मंडळी, थंबनेल पाहून तर तुम्हाला कळलंच असेल की आपला आजचा व्हिडिओ काय असणार आहे. ऍक्च्युअली काय झालं होतं, लास्ट टाइम जो कॉल सेंटरचा जॉब करते का हा व्हिडिओ होता किंवा कॉल सेंटरची जो माहिती दिली होती, तर त्यासाठी खूप जास्त कमेंट्स होते, डीएम पण होत होते की ताई आम्हाला जॉब बघतोय तुझ्याकडे. म्हणजे एवढं पण विचारलं, ताई तुझ्या ऑफिसमध्ये वॅकन्सी आहे का, किंवा तू कुठे जॉब करते, आम्ही जॉब कसं सर्च करू शकतो, वर्क फ्रॉम होम आहे का, खूप साऱ्या गोष्टी. आणि एकाने तर मला असं सजेस्ट केलं, म्हणजे सजेस्ट नाही केलं, मला विचारलं की ताई तुझ्या ऑफिसमध्ये वॅकन्सी आहे का. तर माझं ऑफिस आहे आता मुलुंडमध्ये, बरोबर. म्हणजे घाटकोपरला माझं हेड ऑफिस आहे आणि माझी ब्रँच आहे ती मुलुंडमध्ये आहे. तर मुलुंडमध्ये असल्यामुळे ताईंचं म्हणजे ज्या राहता आहेत त्या वडाळ्याला राहतात. आता मुलुंडचं आणि वडाळा हे जे दोघांचं जे अंतर आहे ते खूप जास्त आहे. आणि जरी फ्रेशर असेलच त्या किंवा थोडा एक्सपिरियन्स पण असेल तर जास्तीत जास्त सॅलरी किती मिळेल सर, 17, 18 किंवा 20,000पर्यंत सॅलरी मिळू शकते ऑफिसमध्ये. तर खरं सांगा, 20,000मध्ये जर तुमचं जे ट्रॅव्हलिंग असेल ट्रेननी बसनी सगळं जे काउंट करून जर तुमचं ट्रॅव्हलिंग 3 ते 4,000पर्यंत जात असेल किंवा 5,000 पकडा ट्रॅव्हलिंगसाठी, 5,000 आणि त्याच्यात तुमचं 3 तास यायला 1.5 तास वेळ लागेल ना विशाल, वडाळ्यामधून 1.5 तास वडाळ्यामधून इथपर्यंत पोहोचण्यासाठी लागेल. 1.5 तास येण्यासाठी, 1 ते 1.5 तास जाण्यासाठी, म्हणजे दिवसभरातले 3 तास तुमचे फक्त ट्रॅव्हलिंग मध्ये जातील, प्लस तुमचे पैसे पण जातील. एवढा वेळ हा तुमचा वेस्ट होईल यामध्येच. तर जॉब सर्च करताना कोणत्या काळजी घ्यायच्या आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. आणि हो, अजून एक आहेत, त्यांचं लोकेशन आय थिंक वाशी त्या साईडचं आहे, मला आठवत नाही, पण वाशी त्या साईडचं आहे. कमेंट होती ती मला आणि त्यांनी मला सांगितलं होतं की ताई मी जॉब सर्च करू शकते. तर मी त्या ताईंसाठी पण हा व्हिडिओ बनवते. त्यांना मी सांगितलं होतं की नेक्स्ट व्हिडिओ येईल म्हणून या विषयावरती. आणि मला असं वाटतं की आता वाशी साईडचं जर बोलायला गेलं तर वाशीमध्ये खूप जास्त वॅकन्सीज आहेत सर ना विशाल. रिअल इस्टेटमध्ये खूप जास्त जॉब आहेत तिकडे, किंवा MIDC आहे वाशी MIDC, तिकडे पण खूप कंपन्या आहे, तिकडे तुम्ही जॉब करू शकता. किंवा मग IT सेक्टर भरपूर आहेत तिथे, ज्याच्यामध्ये कॉल सेंटरची वॅकन्सीज असतात, ते पण तुम्ही सर्च करू शकतात. तिकडे जाऊन तुम्हाला मिळून जाईल जॉब. त्यासाठी तुम्हाला मुलुंड, आता तुम्ही जर वाशीवरून जर इकडे येणार असेल तर तुम्हाला ठाण्याला यावं लागेल. ठाण्यामधनं तुम्हाला ट्रेन चेंज करून मग मुलुंडला यावं लागेल. मग मुलुंडमधनं परत तुम्हाला ऑटोचं किंवा बसचं ट्रॅव्हलिंग करून तुम्हाला ऑफिसपर्यंत पोहोचावं लागेल. तर हे जे आहे त्याच्यामध्ये कसं तुमचं टाइम वेस्ट होतं, प्लस याच्यामध्ये कसं ट्रेनला खूप जास्त गर्दी असते. तो एक तुम्हाला ट्रॅव्हलिंग फेस करावा लागतो, ट्रेनचा प्रवास जो आहे तो. आणि ट्रेनचा प्रवास सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप डेंजरस आहे. खूप बायका ट्रेनचा प्रवास करतात, त्यांना माहिती असेल की ट्रेनचा प्रवास म्हणजे काहीची गोष्ट नाही. जेवढं तुम्हाला ऑफिसमध्ये काम नाही करावं लागणार, जेवढं तुम्ही ऑफिसमध्ये थकणार नाही कामाने, तेवढं फक्त या 10 मिनिटाचा जरी प्रवास असेल तर पूर्ण दिवसभर तुम्ही त्याच्यामध्ये थकलेला असणार. हा ट्रेनचा प्रवास असा आहे मुंबई लोकल ट्रेनचा. तर मग एवढं सगळं करण्यापेक्षा आपण आपल्या घरापाशी जवळच लोकेशन शोधू शकतो आणि जॉब सिलेक्ट करू शकतो, जिथे तुम्हाला वेळ पण कमी लागेल, प्लस ट्रॅव्हलिंग पण कमी लागेल. तुमचा जो म्हणजे जे थकवा आहे तो पण एवढा येणार नाही, म्हणजे तुम्ही घर सांभाळून जॉब करू शकतात. आता असे पण खूप जण आहेत की काही लोक दूरचा प्रवास करतात, म्हणजे 3-3 तासाचा पण प्रवास करून लोक जॉबला येतात. हे पण तेवढंच खरं आहे. म्हणजे कसं आहे, मी काही लोक असे बघितलेले आहेत की जे डायरेक्ट नाशिकमधून सकाळी राजाराणी एक्सप्रेस वगैरे पकडतात आणि सकाळी ऑफिसला येतात, परत संध्याकाळी सेम पंचवटी पकडतात आणि नाशिकला जॉबला जातात. विशालने पण हा प्रवास केलेला आहे. पण मग याच्यामध्ये खूप त्यांचं कसं की सॅलरी पॅकेज तेवढं चांगलं असतं, ठीक आहे, जॉब तेवढा सेटल्ड असतो. आणि ट्रेनमध्ये म्हणजे काही लोक असतात ते ट्रेनमध्ये डायरेक्ट झोपून पण घेतात. म्हणजे जर नाशिक ते ठाण्याचा प्रवास करत असेल तर 2 तास त्यांची ट्रेनमध्येच झोप होते. असं पण भरपूर जण प्रवास करणारे आहेत. काही लोक पुण्यावरून मुंबईत ट्रॅव्हलिंग करतात आणि जॉब करतात. पण हे प्रत्येकाला शक्य होईल असं नाही. म्हणजे जर तुम्ही जर 15 जण म्हणजे जर 1000 जण बघाल ना, तर 1000 मधले फक्त 1 ते 2 तुम्हाला हे असे जॉब करणारे सापडतील, व्यक्ती भेटतील, ठीक आहे. पण जास्तीत जास्त जे आहे ते आपण आपल्या लोकेशननुसार आपल्या हिशोबाने तेवढं ट्रॅव्हलिंग करू शकतो आणि जॉब सिलेक्ट करू शकतो. तर जॉब सिलेक्ट करताना जी काळजी घ्यायची ते पहिलं म्हणजे तुमच्या घरापासून लोकेशन जवळ हवंय. ट्रॅव्हलिंगचं बघायचं की मला ट्रॅव्हलिंगला किती वेळ लागतोय, मला 3 ते 4 गाड्या चेंज करून जावं लागत नाहीये, किंवा मला ट्रेनचा प्रवास जास्त करावा नाही लागत आहे. आणि याच्यामध्ये पण जर तुम्हाला हाय लेवलचं सॅलरी पॅकेज असेल, समजा तुम्हाला 40-50 हजार मंथली जर सॅलरी पॅकेज असेल तर तुम्ही करू शकता ह्या गोष्टी,
ठीक आहे. बट तुम्हाला जर 17-18-20 हजारापर्यंत सॅलरी पॅकेज आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 5 ते 6 हजार फक्त ट्रॅव्हलिंगला घालायचे किंवा शिवाय तुमचा वेळ जाणार आहे त्याच्यामध्ये, तर प्लीज असा जॉब तुम्ही सर्च करूच नका जो तुमच्यासाठी सुटेबल नाही आहे. ठीक आहे. त्यापेक्षा तुम्ही काय करू शकता की तुमच्या घरापास लोकेशन सर्च करू शकता. बेशक तुम्हाला सॅलरी थोडी कमी असेल, इकडे तुम्हाला 15,000 16,000 सॅलरी मिळेल, पण तुमच्या घराजवळ जर तुम्हाला 10,000 जरी सॅलरी मिळेल तरी पण ते तुमच्या इन हँड सॅलरी असेल. ठीक आहे. तुम्हाला ट्रॅव्हलिंगला वगैरे खर्च नाही करायचा, तुमचा टाइम वाचतो आहे, तर त्या 10,000 पण तुम्ही तिथे जाऊन तुमचं कमवू शकतात. त्याच्यामध्ये तुमची स्वतःची सेफ्टी असेल. आणि अजून काही गोष्टी आहेत की जेव्हा घरापासून जॉब आपण सर्च करतो तर त्याचे बेनिफिट आपल्याला काय आहे, जे मी तुम्हाला सांगितले जातात. ट्रॅव्हलिंग वाचते, प्लस तुम्ही थकता कमी आणि मग आपल्या कामावरती घरच्यांना पण वेळ देऊ शकता, फॅमिलीसाठी पण तुम्ही वेळ शकता. ऑफकोर्स जर हाऊस वाईफ असेल आणि म्हणजे तिला घर पण सांभाळायचं आणि जॉब पण करायचं, वर्किंग वुमन असेल तर ह्या गोष्टी तर खूप डिफिकल्ट आहेत. त्यामुळे तुम्ही लांबचं लोकेशन तर चॉईस करूच नका. तुमच्या घरापास जवळ लोकेशन असेल तर तुम्ही चॉईस करू शकता. प्लस जर तुम्हाला सॅलरी पॅकेज 40,000 50,000 असेलच आणि तुमची पुढे जर ग्रोथ असेल अजूनही त्यामध्ये, तर तुम्ही डेफिनेटली सर्च करू शकता. तेवढं स्ट्रगल करण्याची मग ताकद ठेवायला लागते आपल्याला. बट तुम्हाला जर न्यू स्टार्टिंग असेल तर तुम्ही प्लीज असा जॉब सर्च करू नका. तुमच्या घरापास जवळपास जो जॉब असेल तो तुम्ही करा. बेशक तुम्हाला सॅलरी कमी मिळेल पण तुम्हाला टाइम त्याच्यामध्ये तुम्हाला देता येईल स्वतःसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी. प्लस तुमचं ट्रॅव्हलिंग वाचेल आणि जे ट्रॅव्हलिंगमध्ये पैसे टाकणारच आहात ते तुम्हाला तुमचा म्हणजे तेवढा फायदाच होईल तुमचा, असं मला वाटतं. आणि सेव्हिंग पण होतील त्याच्यामध्ये, कारण मग काहीच अर्थ नाहीये ना, काहीच अर्थ नाहीये त्याच्यात असं. मग या सगळ्या गोष्टी मला शेअर करायच्या होत्या. आता मी तुम्हाला एक वडाळ्याचा अनुभव सांगितलं, तर ताई वडाळ्यावरून मला आता पण बोलल्या माझी मजबुरी आहे तर मी करू शकते ट्रॅव्हलिंग तेवढं. पण मग जर तुमच्या लोकेशनमध्ये जर जॉब मिळत असेल तर आपण त्याच्यामध्ये तुमच्या लोकेशननुसार तुम्ही सर्च करू शकता. आता जॉब कुठे सर्च करायचं हे तुम्हाला मी थोडक्यात क्लिअर करते. तर मंडळी, तुमचं जॉब तुम्ही निवडताना कसा निवडावा हे तर तुम्हाला मी क्लिअर केलं. पण आता घरापास आसपास जवळपास आपल्याला कुठे जॉब भेटू शकतो. जर तुम्ही कल्याण साईडला राहत असाल तर तुम्ही ऑफकोर्स ठाणेपर्यंत जॉब आरामात करू शकता, ठाण्यापर्यंत करू शकता किंवा मुंबई पण करू शकतात, बरोबर आहे. पण कल्याणमध्ये पण खूप जॉब आहेत, कॉल सेंटर पण आहेत, आयटी पार्क वगैरे पण या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही तिकडे जाऊन सर्च करू शकता. आता जॉब कसं सर्च करायचा, तर ऑनलाईन जर बघाल तर तुम्हाला जॉब सर्च करायचं असेल त्याच्यामध्ये वर्क फ्रॉम होम पण आलं. नंतर तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन पण वर्क करू शकतात. ऑफिस वर्क फ्रॉम होम या सगळ्या टाईपचे जॉब येतात. तर ऑनलाईन ऍप आहेत. एक जो फर्स्ट ऍप आहे तो वर्क इंडिया, जो खूप छान प्रकारे वर्क करतो. वर्क इंडिया आहे. त्या वर्क इंडियामध्ये हे ऍप तुम्ही तुमच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाउनलोड करू शकता. वर्क इंडिया, त्याच्यानंतर अजून परत अपना जॉब, ठीक आहे. यानंतर Naukri.com, हे 3 ऍप्लिकेशन अजून पण आहेत. ऍप्लिकेशन भरपूर सारे ऍप्लिकेशन आहेत. पण मी माझ्या माहितीनुसार ज्याच्यावरती मी म्हणजे मला माहिती आहे, जॉब सर्च वगैरे केलेले आहेत त्यानुसार हे तुम्हाला मी 3 सांगते. वर्क इंडिया, सेकंड अपना जॉब आणि थर्ड जो आहे तो Naukri.com. हे 3 जे ऍप आहे तुम्ही सर्च करू शकतात. आता वर्क फ्रॉम इंडियामध्ये तुम्ही कसं जॉब सर्च करणार ते तुम्हाला सांगते. हे ऍप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तिकडे तुम्हाला रजिस्टर करावं लागतं. पहिले तुमचा नंबर रजिस्टर करावा लागतं. तुमच्या नंबरवरती ओटीपी येतो. तो ओटीपी तुम्हाला तिथे रजिस्टर करावं लागतं आणि त्याच्यानंतर ऍप्लिकेशन वर्क करतं. आता याच्यामध्ये तुम्हाला तिकडनं प्रोफाईल क्रिएट करावं लागतं. तर प्रोफाईलमध्ये काय काय असतं की तुम्ही कोणत्या प्रकारचा जॉब सर्च करतायत बघा. त्याच्यामध्ये बीपीओ पण आहे, टेलिमार्केटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी बीपीओ मध्ये येतात. मग तिथे लिहिलेलं असतं बीपीओ सेक्टर. तर तुम्ही बँकेत जॉब करणार असाल तर तुम्हाला बँकिंगचा ऑप्शन असतो, किंवा तुम्ही रिसेप्शनचा जॉब करणार असाल तर तुम्ही रिसेप्शनचा ऑप्शन येतो तिथे. ऑटोमोबाईल्स आहेत, त्याच्यानंतर भरपूर असे काय ऑप्शन्स आहेत. हो, तुम्हाला इंजिनिअरिंग, हो तुम्हाला इंजिनिअरच्या फील्डमध्ये जर तुम्ही सर्च करत असाल तर तिकडे तो पण ऑप्शन टॅग करायला आहे. जसं की आयटी वाले आयटीचं ऑप्शन सर्च करू शकतात. भरपूर तुम्ही तुमच्या एज्युकेशननुसार किंवा तुमच्या प्रोफाईलनुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता की तुम्हाला कोणत्या याच्यामध्ये जॉब हवा आहे, तुमचा एक्सपिरियन्स जो आहे त्यानुसार. आणि मग त्याच्यावरती तुम्हाला म्हणजे कंपनीचे डिटेल्स असतात, तुमचा ऍज अ कंपनी रोल काय असणार आहे ते असतं, सगळ्या गोष्टी असतात. आणि मग तुम्हाला एचआरचे नंबर पण असतो त्याच्यामध्ये. डायरेक्टली तुम्ही रीच करू शकता एचआरला. तिथे नंबर वगैरे असतात. म्हणजे तिथं अप्लायचं ऑप्शन असतात काहीतरी, ते अप्लायचा ऑप्शन असतो. तो तुम्हाला तिथे अप्लाय करायचं असतं. त्याच्यानंतर तुम्हाला एचआरचा डायरेक्ट मोबाईल नंबर दिला जातो. मग तुम्ही एचआरची कॉल करून तुमचं जे काय आहे ते डिस्कस करू शकता. मग इंटरव्ह्यूचा टायमिंग असतो
तो सिलेक्ट करा आणि वॉकिंग इंटरव्ह्यू असतात. मग इंटरव्ह्यू होतात, देन तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ऑफर लेटर वगैरे सगळं तिकडनं दिलं जातं असं. तर ही प्रोसेस वर्क इंडियाची आहे आणि सगळ्या प्रकारचे तुम्हाला तुमचं लोकेशन पण तिथे सिलेक्ट करायचा ऑप्शन असतो. आता तुम्ही समजा त्याच्यामध्ये भरपूर फिल्टर्स असतात, कसं की तुम्हाला किती अंतराच्या आतमध्ये तुम्हाला जॉब पाहिजे, 1 किलोमीटर 2 किलोमीटर 1 किलोमीटर 2 किलोमीटर अंतरावरती तुम्ही जॉब किलोमीटर पण तिथं चूज करू शकतात. तुमची सॅलरी तुम्ही निवडू शकतात की तुम्हाला किती ते किती सॅलरी हवी आहे, ती सॅलरी तुम्ही निवडू शकता. तिथे 10 ते 20,000, 20 ते 30,000, 30 ते 40,000 अशी सॅलरी तुम्ही निवडू शकतात. तुम्हाला या लोकेशनला जॉब पाहिजे ते लोकेशन पण तसं दिले, म्हणजे कसं तुमच्या एकदम सोयीनुसार तुम्ही करू शकता. तुम्ही तुमच्या ऑप्शननुसार निवडू शकता. आता समजा तर तुम्ही कल्याणमध्ये राहतात तर तुम्ही तुमच्या घरापासून जॉब सर्च करायचंय तुम्हाला, तर तुम्ही कल्याणचंच लोकेशन टाका. तुम्हाला सगळ्या जेवढं कल्याणचं जेवढं पण वर्क इंडियावरती रजिस्टर कंपन्या असतील त्यांचं प्रोफाईल दिसेल तुमच्या फील्डनुसार की तुम्ही कोणत्या याच्यामध्ये सर्च करता आहात. किंवा मग तुम्हाला वाशिंद हवं असेल तर तुम्ही वाशिंद टाकू शकता. तिथे जर कोणत्या कंपन्या असतील तर तिकडेच असतील. किंवा नियर बाय तुमच्या आसपास कोणत्या कंपनी वॅकन्सीज चालू आहेत त्या तुम्हाला शो होतील. भरपूर तुम्हाला जॉबची हे मिळून जाईल. आता तुम्ही म्हणाल की तू हे सगळं का सांगतात, कारण मला कमेंट सेक्शन मध्ये विचारलेलं होतं आणि मी म्हटलं होतं की ठीक आहे चालेल, मी हा व्हिडिओ बनवेल, इन्फॉर्मेशन व्हिडिओ असेल थोडासा. आणि आजकाल सर्वांनाच या गोष्टी माहिती आहेत, जे लोक बीपीओ मध्ये काम करतात किंवा जॉब सर्च करत असतात त्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे. पण काही जे पब्लिक असेल त्यांना नसेल माहिती, किंवा ज्यांनी माझ्यासाठी कमेंट केलेले आहेत त्यांच्यासाठी हा एक व्हिडिओ होईल माहितीपूर्वक. असं चांगली संधी पण येते त्याच्यावर. हो, खूप चांगली संधी भेटते. म्हणजे चांगले जॉब असतात. एकदा जर तुम्ही अप्लाय केला ना वर्क इंडियावर तर तुम्हाला नक्की कॉलवर कॉल चालू असतात. व्हॉट्सअपला मेसेज अपडेट असतात त्या लोकांचे की इथे वॅकन्सी चालू आहे. चांगलं वाटतं तुम्ही त्याच्या अप्लाय करा आणि खूप छान भेटतं तिथं. खूप छान आहे. काही नाही, तुम्हाला तुमचा फक्त मोबाईल नंबर रजिस्टर करायचा असतं. तिथं तुमचं प्रोफाईल क्रिएट करायचं असतं. त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण नाव विचारलं जातं, मोबाईल नंबर, तुमचं लोकेशन, तुमचा एक्सपिरियन्स, तुमचं क्वालिफिकेशन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मेन्शन करायचं असतं आणि तुमचं प्रोफाईल बनवायचं असतं. तिकडनं ऑटोमॅटिकली तुम्हाला कॉल चालू होतात एचआरचे. मग याच्यामध्ये रिसेप्शनचं पण आहे. त्याच्यानंतर बीपीओमध्ये तर भरपूर वॅकन्सीज असतात. आणि वाशी झालं, त्याच्यानंतर रबाळे, तुर्भे, ह्या साईडला खूप सारे आयटी सेक्टर आहेत. तिकडे खूप सारे बीपीओच्या वॅकन्सीज असतात. त्याच्यामध्ये तुम्ही वर्क फ्रॉम होम पण सर्च करू शकतात एचआरशी बोलून. ते पण तुम्हाला मिळून जाईल जर तुम्ही वर्क फ्रॉम होम बघणार असेल. कंपनी अशी असते वर्क फ्रॉम होम जर तुम्हाला भेटलं की ते लोक लॅपटॉप पण प्रोव्हाइड करतात. हो, सगळं फॅसिलिटी आहे त्यांच्याकडे. असं भरपूर आहे, सगळ्या गोष्टी असतात वर्क फ्रॉम होम जरी असेल तरी. आणि जर तुम्ही इंटरनॅशनलला जरी करणार असेल तर इंटरनॅशनल पण सगळ्या फॅसिलिटी दिल्या जातात भरपूर. म्हणजे तुम्ही वर्क इंडिया अपना जॉब किंवा मग Naukri.com इथे जाऊन जर सर्च केलं तर हे ऍप तुम्हाला कुठे मिळतील, तर तुम्हाला प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे, तिकडे जाऊन तुम्ही करू शकता. आणि जरी नाही काही समजलं तर युट्यूबवरती व्हिडिओ सर्च करा. युट्यूबवरती सगळ्या गोष्टींचं तुम्हाला हे मिळून जातं, माहिती मिळून जाते. तुम्हाला मी खरं सांगू, आपल्याला कोणतीही गोष्ट अडकली, काहीही प्रॉब्लेम आला, तुम्ही सरळ गुगल करा. तिथे सगळ्या गोष्टींचं आन्सर तुम्हाला मिळून जाईल. माझा एक स्वतःचा अनुभव सांगते. मला काही गोष्टी नाही समजल्या, कुठेही काहीही अडकलं. आता मी ज्या फील्डमध्ये जॉब करते मला त्याच्यामध्ये काहीही अडकलं किंवा मला एखाद्या गोष्टीचा अर्थ नाही कळाला, मी सरळ कॉपी पेस्ट करते आणि गुगलवरती टाकते की हे नेमकं काय आहे. मला एखादा वर्ड जर असेल त्याचा पण अर्थ नाही कळाला तर मी कॉपी पेस्ट करून सरळ गुगलवरती टाकून देते की मला याचं नेमकं मला काय आहे, मी हे काय करू, याच्यावरती मला काय ऑप्शन मिळेल. म्हणजे मला कितीही प्रश्न पडू दे, मी सरळ गुगल करते. ऑफिसमध्ये माझ्याकडे पीसी असतो, पीसीवरती टाईप करते, गुगल करते, सरळ मला कितीही मी जेव्हा कॉल घेते ना, मला कितीही प्रश्न अडकलं, कोणतंही लोकेशन द्या, मी पटापट त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करते. कारण मी हाताळते गुगल. मला माझ्या म्हणजे तेच मी सवयच करून घेतली त्या गोष्टीची. मला नाही समजलं, कॉपी पेस्ट करा, टाका गुगलवरती, मिनिंग टाका, सगळ्या गोष्टींचे मिनिंग येऊन जातात. हा एक बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. बिनधास्त गुगलवरती सर्च करायचं आणि जी माहिती हवी ती आपण मिळवून घ्यायची. आपल्याला तिथे कोणी अडवणार नाही, काही चुकलं तर कोणी काही ओरडणार नाही किंवा कोणी काही आपल्याला येऊन बोलणार नाही. ते आपण सर्च करतो आपल्याला जे हवं आहे ते. तिथे आपल्याला कोणी काही बंधनं नसतात, बरोबर. तर तुम्ही बिनधास्त तुम्हाला जी माहिती हवी ती तुम्ही गुगल करू शकता. बिनधास्त कॉपी पेस्ट करायचं, टाकायचं गुगलवरती, मिनिंग टाकायचं, तुम्हाला जी माहिती हवी ती येऊन जाईल. असं मी असंच करते. मी ऑफिसमध्ये आहे तरी मी हे कामं करते, गुगलवरती टाकते, मी तुम्हाला सांगते. आणि त्याच्यातून काय माझे कामं होतात. मग मला कुठे अडथळा येत नाही, काही नाही. म्हणजे काही मला जास्तच अडथळा आला तर माझ्याकडे मोबाईल असतो, मी विशालला कॉल करते. विशाल मला हे नाही समजते, मी काय करू, इथे काय करायचंय मला. विशाल मला लगेच सांगतात की तू असं कर
म्हणून काही मेल टाईप करायचे असो, काहीही असो, की मला एखादा पुढे मेल पाठवायचा आहे किंवा मला मेलचा आन्सर करायचा आहे, नाही समजलं तर मी सरळ गुगल करते की मला याच्यामध्ये काय लिहून द्यायचंय किंवा मी काय टाईपमध्ये टाईप करू, अशा सगळ्या गोष्टी मी गुगल करूनच माहिती घेत असते. विशाल, आणि करू शकतो आपण, असं नाही काय अवघड नाही. बघा नॉलेज वाढतं, नॉलेज शेअर केलं की नॉलेज वाढतं, म्हणजे माहिती भेटते आपल्याला त्याच्यात. आता तुम्हाला तर असं एक गोष्ट सांगितली तर तुम्ही जे बोलणार की इंग्लिश जे वर्ड असतात ना, काही काहींचे स्पेलिंग नाही येत पटापट. म्हणजे माझ्या बाजूला एक मुलगी बसते, तिला त्या गोष्टी अडकळतात. ती फोन लावून कॉर्ड लावलेल्या असतात कानामध्ये आणि टायपिंग करताना ते स्पेलिंग विचारते. घरी कुणाला विचारते ते मला नाही माहिती, बट ती विचारते याचं स्पेलिंग काय, त्याचं स्पेलिंग काय. किंवा मी जर फ्री असेल तर मला विचारते, माझ्या बाजूची मुलगी फ्री असेल तर तिला विचारते. म्हणजे अडथळा असं काहीही नाहीये आपल्याला, फक्त आपली करायची ताकद हवी, इच्छा हवी आहे. सगळ्या गोष्टींचे सोल्युशन मिळवून जातात, फक्त तुमची इच्छा हवी करायची. आणि काय एवढं, काही मुलींना इंग्लिश येत नाही, इंग्लिश नाही जमत, काहींचं शिक्षण कमी असतं, 10वी पास असतात काही मुली, त्या पण खूप छान प्रकारे जॉब करू शकतात. फक्त तुमची करायची इच्छा पाहिजे, शिकायची इच्छा पाहिजे, असं सगळ्या गोष्टी. तर चला मंडळी, व्हिडिओ खूप मोठा होतोय, मला फक्त जस्ट एक तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची होती म्हणून हा व्हिडिओ शूट केला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.